आषाढ स्पेशल भोपळ्याच्या अशा 2 रेसिपी पाहतोय, ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि हो, 7 ते 8 दिवस सुद्धा आरामात टिकतील. तर सगळ्यात आधी इथे मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे. यामधल्या बिया आपण काढून घेऊयात. आता सगळ्यात आधी तर आपल्याला जाड-जाडच भोपळा चिरून घ्यायचा. थोडासा जाड चिरला तरी सुद्धा चालेल. बऱ्याचदा आपल्याला कंटाळा येतो खिसण्याचा किंवा भोपळा त्याची जी साल आहे ती काढण्याचा कंटाळा येतो. आज ना मी तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगते. भोपळ्याचे अशा मी मोठे-मोठे तुकडे करून घेतले आणि आता लगेचच हे आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये ठेवायचे आहेत. हे सगळे भोपळ्याचे तुकडे एकावरती एक तुम्ही ठेवले तरी सुद्धा चालणार आहे. बरं यामध्ये शिजवत असताना अजिबात पाणी किंवा इतर काहीच घालायची गरज नाही. भोपळा इतका पटकन शिजतो ना, म्हणजे 2 शिट्ट्यांमध्ये हा भोपळा शिजला सुद्धा जातो. आता हे भांडं कुकरमध्ये रिंग ठेवून त्यामध्ये ग्लासभर पाणी घालणार आणि हे भांडं असंच ठेवणार आणि यानंतर कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार. जोपर्यंत शिट्ट्या होतायत, थंड होतोय कुकर, तोपर्यंत गूळ चिरून घेऊयात. आता अर्धा किलो मी इथं भोपळा घेतला होता. त्यासाठी 300 ते 350 ग्रॅम आपल्याला गूळ सुद्धा लागणार आहे. गूळ आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकतो. आता इकडे मी भोपळ्याच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. भोपळा आपण या परातीमध्ये काढून घेऊयात. भोपळ्याचं पाणी हे तुम्ही वापरू शकता नंतर जेव्हा आपण पीठ कालवून घेणार आहोत त्यावेळेस. पण यासाठी आधी भोपळा थोडा धुवून घ्यायचा. आता यानंतर काय करायचं, याचे जे साल आहे ते अगदी आरामात सहज निघतं. फार मेहनत करावी लागत नाही. म्हणूनच मी तुम्हाला आधी सांगितलं, की खिसत बसण्याची किंवा आधीच साल काढायची अजिबात गरज नाही. खूप सहज असं यावरचं साल निघतं. आता याच पद्धतीने उरलेल्या भोपळ्याच्या कापाचे सुद्धा मी साल काढून घेणार. आता इथे भोपळ्याच्या संपूर्णपणे साली काढून झाल्यात. आता यामध्येच मी गूळ मिक्स केलेला आहे. भोपळा थोडासा कोमट होता, यामुळे गूळ लगेचच मिक्स झाला. असं हाताने चुरून घेतलं, की लगेचच गूळ मेल्ट होतो आणि पटापट विरघळला सुद्धा जातो. तर हे मिश्रण तेव्हा तुम्ही करायचं आहे, ज्यावेळेस आपला जो भोपळा आहे तो कोमट असेल, थोडासा गरम असेल, तर पटकन असा गूळ विरघळला सुद्धा जातो. गूळ चांगलाच मेल्ट झालेला आहे. मिश्रण चांगलं एकसारखं झालंय. 2 आपण पदार्थ बनवतोय ना, मग यासाठी मी काय करणार, यामधलं जे निम्म मिश्रण आहे, ते एका वेगळ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. आता हे जे मिश्रण आहे, ते सध्याला आपण साईडला ठेवूयात आणि आता पटापट पहिली रेसिपी पाहूयात. आता यामध्ये ना आपल्याला घालायचं आहे चिमूटभर मीठ आणि यासोबतच वेलची, जायफळ थोडंसं मी घातलेलं आहे किंवा तुम्हाला थोडीशी सुंठ पावडर घालायची असेल ना, तरी सुद्धा घालू शकता. घातलेले हे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ. आता सगळ्यात आधी तर आपण झटपट तयार होणाऱ्या घाऱ्या पाहतोय. घाऱ्या बनवताना एकतर खूप प्रॉब्लेम येतो, की ते पीठ आपल्याला जुळवूनच येत नाही किंवा घट्ट हवं तसं होत नाही. बरं घट्ट केलं, भरपूर गव्हाचं पीठ घातलं तरी सुद्धा मग हवी ती गोड चव अजिबात येत नाही. मग यासाठीच खास टिप मी तुम्हाला देणार आहे. आता इथे सध्या सुरुवातीला एक अंदाज घेऊयात, की 1.5 ते 2 वाटी भरून इथं मी गव्हाचं पीठ घातलं असेल. आता अजूनही हे मिश्रण मला बरचसं पातळ वाटतंय, म्हणून आणखीन अर्धा 1 वाटी भरून आणखीन मी यामध्ये गव्हाचं पीठ घातलं. आता पुन्हा मी थोडंसं मळून घेणार. आता तुमच्या एक लक्षात येईल, की जितकं आपण यामध्ये पीठ घालू ना, तितकं मावणारच आहे. जी आपण चपातीसाठी कणिक तयार करतो की नाही, त्या कन्सिस्टन्सीचं येण्यासाठी आणखीन मला दुप्पट यामध्ये गव्हाचं पीठ घालावं लागणार आहे. पण आत्ता जी कन्सिस्टन्सी दिसतीये तुम्हाला किंवा मिश्रण जे तुम्हाला दिसतंय, ते थोडंसं पातळ दिसतंय. पातळ आहे तरीसुद्धा आपण याच्या घाऱ्या आरामात बनवू शकतो. कशा बनवायच्या ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. बरं आमच्याकडे याला ना घाऱ्याच म्हणतात, भोपळ्याच्या घाऱ्या. पण काही ठिकाणी घारगे सुद्धा म्हणतात. मी काय केलं, एक 5-10 मिनिटांसाठी फक्त हे झाकून ठेवलं होतं. आता हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि मग हाताला तेल लावलं ना, की फार असं चिकटत नाही. आता लगेचच पुरी एवढा आपल्या पुरीसाठी जेवढा उंडा लागतो ना, तेवढाच उंडा इथे मी घेतला. आता आपल्याला ना हे प्लास्टिकच्या पेपरवरती थापून घ्यायचंय. कसं ते सांगते. सुरुवातीला प्लास्टिकच्या पेपरला आपल्याला तेल लावायचं. प्लास्टिक पेपरऐवजी तुम्ही बटर पेपर घेतलात तरीसुद्धा चालणार आहे बरं का. तेल पुसून घेतलेलं आहे. तो गोळा आता हातावरती छान गोल करून घेतला आणि असा थापून घ्यायचा. अगदी सहज थापला जातो. फार सुद्धा कष्ट घ्यायची गरज पडत नाही. बरं हे घारगे तुम्हाला भाजून घ्यायचे तरीसुद्धा थोडासा मोठा उंडा घ्यायचा आणि मग छान थापून घेतलं, की मग तुम्ही तव्यावरती मस्त तूप लावून सुद्धा भाजून घेऊ शकता. आता थोडंसं म्हणजे साधारण पुरी एवढं मी थापून घेतलंय, थोडंसं जाड ठेवायचं म्हणजे मग चवीला छान लागतात, फार कडक होत नाहीत. दोन्ही साइडने मी खसखस लावून घेतलेली आहे. थोडंसं सेट होण्यासाठी ना पुन्हा यावरती प्लास्टिकचा पेपर टाकायचा आणि छान असा हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं. तृप्तीज किचन कट्टा या आपल्या चॅनलवरती ना पारंपरिक ज्या आपल्या रेसिपी आहेत,
यासोबतच इतर रेसिपीसुद्धा कशा जास्त सोप्या करून सांगता येतील, कशा आपलं काम कमी होईल, कष्ट कमी पडतील आणि झटपट रेसिपी होतील ना, हेच तर मी सांगत असते. आणि म्हणूनच रोजच्या रोज तुम्ही माझं इतकं कौतुक करत असता आणि यामुळेच तर मला खूप प्रोत्साहन मिळतं. म्हणूनच आज म्हटलं घाऱ्यांची अतिशय सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करावी, की जेणेकरून तुम्हाला खूप असा प्रॉब्लेमसुद्धा येणार नाही आणि झटपट तुम्ही घारगे बनवू सुद्धा शकता. आता ना, घाऱ्या तळत असताना खूप कडकडीत तेल गरम नाही केलं तरी सुद्धा चालेल, मध्यम तेल गरम ठेवायचं. प्लास्टिक पेपरवरून हातावरती घारगा उचलायला तसा खूपच सोपा आहे. तो लगेचच तेलामध्ये सोडला, की मग गॅसची फ्लेम मीडियम टू हायमध्ये ठेवायची आणि छान घारगे दोन्ही साइडने खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे. आता ना मी इथे काय करणार आहे, थोडंसं जास्त वेळ तळून घेणार आहे, कारण मला हे स्टोअर करून ठेवायचं आहे साधारण 4-5 दिवसांसाठी तरी. पण तुम्हाला लगेच खायचे असतील ना, तर मात्र मऊ तळून घ्या. थोडंसं आधीच तुम्ही तेलातून काढून घेतल्यात तरीसुद्धा चालणार आहे किंवा थोडंसं जाड थापून घेतलत ना, तरीसुद्धा मऊसूत होणार आहेत. मस्त घारग्यांवरती रंग आलेला आहे आणि अशाच रंगावरती इतर घारगे सुद्धा आपण करून घेऊयात. मी काय करते माहितीये का, एका साईडला घारगे छान असे थापून सुद्धा घेते आणि दुसऱ्या साईडला मस्त असे तळून सुद्धा घेते. म्हणजे दोन्ही कसं एकासोबत होऊन जातं आणि आपला फार वेळ सुद्धा जात नाही. तर इथे आपले सगळे घारगे तळून झालेले आहेत. तुम्हाला अगदी जवळून सुद्धा मी दाखवते की कसे झालेत. तर इथे मस्त असे घारगे आपले तयार झालेले आहेत. यातले निम्मे तर संपले सुद्धा. काही लगेच खाण्यासाठी मऊ सुद्धा काढलेले आहेत आणि काही खुसखुशीत सुद्धा काढलेत, की जेणेकरून जास्त दिवस सुद्धा टिकतील. तर चला, एक पदार्थ तर आपला झालेलाच आहे. आता दुसरा पदार्थ सुद्धा पाहू. आता जे मिश्रण आपण आधी साईडला काढून ठेवलं होतं ना, यामध्ये फक्त 1 ते 1.5 चमचा रवा घालायचा आहे. बारीक रवा घालायचा, जाड रवा अजिबात चालणार नाही. 1.5 चमचा इथे मी रवा घातलेला आहे. हा रवा चांगला मिसळून घ्यायचा आणि रवा फुलेपर्यंत साधारण एक 5-10 मिनिट लागतील. 5-10 मिनिटासाठी हे मिश्रण मी असंच साईडला ठेवलं. बरोबर 10 मिनिटानंतर यामध्ये आपण घालूयात चिमूटभर मीठ आणि जायफळ वेलचीची पूड सुद्धा मी घातलेली आहे. हे सुद्धा आपण चांगलं मिक्स करून घेऊ. हा गोडाचाच पदार्थ करतोय, पण हा सुद्धा खूप छान लागतो. मुलांना तर खूप जास्त आवडतो. आता यामध्ये पुन्हा एकदा आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत. पण यावेळेस थोडंसं बेतातच घालायचंय. कारण मिश्रण आधीपेक्षा खूप जास्त पातळ आपल्याला ठेवावं लागणार आहे. आणि यासोबतच चिमूटभर खायचा सोडा सुद्धा घातलाय. साधारण अर्धी ते पाऊण वाटी भरूनच इथे मी गव्हाचं पीठ यामध्ये घातलंय. थोडंसं चमचाभर बेसन पीठ तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल. आता इथे ना आपण गुलगुले बनवतोय, जे चवीला खूप भारी लागतात. नेहमीचे गुलगुले तर चविष्ट लागतातच, पण असे तुम्ही लाल भोपळ्यामधले गुलगुले केलेत ना, तर ते तर अप्रतिम लागतात. थोडंसं मिश्रण मला घट्ट वाटलं, म्हणून आणखीन एक 2-3 चमचे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. मिश्रणची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. मिश्रण किती पातळ आहे, दाटसर आहे, एक अंदाज तुम्हाला इथे येत असेल. आता इथे मिश्रण तयार झालेलं आहे. लगेचच तळायला घेऊया. तळणीची इकडे माझी संपूर्ण तयारी झाली आहे. मी इथे गुलगुले तळून घेतेय, पण हवं असेल तर तुम्ही ना आप्पे पात्रामध्ये सुद्धा गुलगुले करू शकता. पण ते फार दिवस टिकणार नाही. तुम्हाला लगेचच ते खावे लागणार आहेत. आता इथे तेल हलकं गरम झालेलं आहे, म्हणजे मध्यम गरम आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा मध्यमच ठेवलेली आहे. लो सुद्धा नाही आणि हाय सुद्धा नाही. अगदी छोटे-छोटे आपल्याला यामध्ये भजीप्रमाणे हे मिश्रण सोडायचंय. साधारण आपण मुगाचे भजी करताना केवढं मिश्रण सोडतो, अगदी तेवढेच छोटे-छोटे असे भजी आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत. म्हणजे हे गुलगुल्याचे मिश्रण आपल्याला यामध्ये सोडायचे. गूळ आहे तो पटकन असा रंग धरतो आणि मग रंग धरल्यानंतर आपल्याला कळणार नाही की आतमध्ये पर्यंत व्यवस्थित शिजला आहे की नाही. म्हणूनच गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. हळू-हळू या गुलगुल्यांना मस्त रंग येतो. थोड्याशा हलक्याशा डार्क रंगावरती आले ना, की मग हे तेलामधून आपल्याला काढून घ्यायचंय. साधारण असा रंग यायला हवा. जेव्हा हे गुलगुले मी माझ्या मुलीला दिले ना, खरंच ती असं म्हणाली, की "आई, हे तर गुलाबजामुन सारखंच लागतंय." इतक्या आवडीने तिने हे आपलं पारंपरिक पदार्थ खाल्लेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी असे पारंपरिक पदार्थ बनवायलाच हवेत. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असे गुलगुले तयार झालेले आहेत. हे 1-2 दिवस टिकतील, पण यापेक्षा जास्त टिकणार नाही. तर आशा करते आषाढ स्पेशल या दोन्ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील आणि आवडल्या असतील ना, तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. आणि हो, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.